आता एक मोठी बातमी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी खरंच सोडलं असं वक्तव्य केलं होतं। मात्र यावरून वाद होताच आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला। मात्र आपण 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी खरंच सोडलं याचा पुनरुच्चार आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। नाही ते काल आमच्या एका बैठकीमध्ये मी हा शब्दाचा प्रयोग केला की 35 कोटीची कामं मी कार्यकर्त्यांना वाटप केली, पण माझ्या लेफ्ट हँडचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझी डावी बोबडी वळते आणि त्याच्यामुळे कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आला। मी विरोधकांना सांगेन की याला जास्त काही अदरवाईज घेऊ नका, तो शब्द चुकलेला आहे। कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द आलेला आहे, तो शब्द तो चुकून आलेला आहे। कार्यकर्ते बिचारा रात्रंदिवस आपल्याकरता गावात आले की ढोल ताशे नारेबाजी आगे बढो पिछे बढो करतात आणि आज त्यांना काही द्यायची गोष्ट आली तर तुम्ही लोक त्यांच्यावर कारवाई करतात। त्यांच्याकडे बोललो ना मी, आता भाषण आलं संजय गायकवाड 35 कोटी विषय आलं ना कमिशन। आता पत्रकारांना बोलायला लागतं, पण खरंच केलं मी खरं बोलतो। आता एक मोठी बातमी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा समावेश। पहिल्यांदाच पक्षाच्या कुठल्याही पदावर जय पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पार्थ पवार खासदार होऊन राज्यसभेत पक्षाची बाजू मांडतील तर जय पवार पक्ष संघटनेत काम करणार आहेत।